व्हिडिओमध्ये आपण आज हे कव्हर करणार आहेत. हे काय आहे तर झेड स्कीम ऑफ लाईट रिॲक्शन म्हणजेच काय आहे तर नॉन सायक्लिक फोटोसिंथेसिस हे बघणार आहे आज आपण. सो हे मी तुम्हाला शिकवते इथे. राईट, हे दिसतंय तुम्हाला नॉन सायक्लिक फोटोसिंथेसिस. यामध्ये काय होतं आहे तर हा जो आहे फोटोसिंथेसिस 1 आणि फोटोसिंथेसिस 2 असे 2 पार्ट केलेले आहेत. बट याचं जे मेन आहे ते म्हणजे ह्यांच्या डिस्कवरीवर नावं पाडलेली आहेत की फोटोसिंथेसिस 1 पहिलं डिस्कवर झालं आणि नंतर 2. बट ॲक्च्युलीमध्ये होतं काय तर फोटोसिंथेसिस 2 हे पहिलं होतं आणि हे नंतर होतं. तर सनकडून लाईट जी येते ती 680ची फोटोसिंथेसिस 2ला लागते. तसंच 700 म्हणजे 700 नॅनोमीटरची लाईट ही फोटोसिंथेसिस 1ला लागते. तर ह्या फोटोसिंथेसिस 2मधून म्हणजे 680 फोटोसिंथेसिसमधून ही जी इलेक्ट्रॉन आहे हा ट्रान्सफर होतो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे. याचंच नाव दिलेलं आहे NCERTमध्ये PQ यांनी प्लास्टोक्युन्यान नाव दिलेलं आहे. नंतर हा इलेक्ट्रॉन इथून पोहोचून इथपर्यंत, इथून याच्याकडे फोटोसिंथेसिस 1कडे येतो आणि आफ्टर दॅट तो जातो प्रायमरी ॲक्सेप्टरकडे. ओके, आणि इथून पॅराडॉक्स आणि पॅराडॉक्सिन NADP रिडक्टेज अशा पद्धतीने याचं हे होतं. तर इथं आपल्याला नाव द्यायला पाहिजे याला तर खरं तर N द्यायला पाहिजे बिकॉज हा N शेप होतो. बट झेड दिलेला आहे NCERTमध्ये बिकॉज हा ग्राफ असा नाही आहे. तर हा ग्राफ त्यासाठी आपल्याला असा करायचा आहे. म्हणजे हा ग्राफ रिस्पेक्ट टू रेडॉक्स पोटेन्शियल असं सुद्धा NCERTमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो हा तयार होतो झेड. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.